समाज आपला इतिहास विसरतो, तो येणाऱ्या काळात नष्ट होतो असं म्हटलं जातं आणि अशीच परिस्थिती या गोमंतकात येते की काय असं दिसत होतं. पण या सरकारने आणि येथील सर्व शिवप्रेमींनी जे प्रयत्न लावले त्याचा परिणाम म्हणजे आज आपल्याला इथं आपल्या गडांचं संवर्धन आणि संरक्षण होणार आहे अशी स्थिती दिसायला लागली. आणि यामुळे आम्ही ही मागणी सरकारसमोर ठेवत आहोत की यापुढे जाऊन जसं महाराष्ट्रात तिथं गड दुर्ग संवर्धनासाठी एक प्राधिकरण म्हणजे एक ऑथराइज्ड बॉडी त्यांनी तयार केल्या, तशा तऱ्हेची एक बॉडी गोव्याने तयार जावची. हांगासर बेतूलचो किल्लो असो, मर्दनगड असो, काबदोराम असो किंवा हांगासर आमचे कोलवाळ आसात, खोर्जुवे आसात, असे अनेक किल्ले आसात. ताची एक यादी व्यवस्थित तयार जावन ताचेर एक बॉडी आसची. आता ह्या बॉडीन विविध शिवप्रेमी इतिहास तज्ञ अभ्यासक गोंयचे तांकां घेवचे आणि त्याबरोबर गव्हर्मेंटाची ऑथॉरिटी आणि ही जी आमची मर्दनगड संवर्धन समिती आसा ही या सरकाराक ह्या कामाक पूर्ण सहकार्य करपाक तयार आसा. आज या ठिकाणी मर्दनगड संवर्धन समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये आताच गोव्याच्या विधानसभेमध्ये गोव्याचे वास्को येथील आमदार माननीय दाजी साळकर यांनी या मर्दनगडाचं संवर्धन व्हावं यासाठी एक प्रायव्हेट मेंबर बिल यामध्ये उपस्थित केलं होतं. त्याला उत्तर देताना गोव्याचे आर्किओलॉजी मिनिस्टर श्री सुभाष फळदेसाई यांनी त्या ठिकाणी त्या मर्दनगडाचं संवर्धन आपण करू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. या निमित्ताने आपण गोवा सरकारचे, गोव्याचे मुख्यमंत्री, त्याचबरोबर गोव्याचे आमदार दाजी साळकर या सर्वांचे आम्ही अभिनंदन करतो मर्दनगड संवर्धन समितीच्या वतीने. त्याचबरोबर आम्ही मागणी करत आहोत की या मर्दनगडाचा इतिहास गोव्याच्या पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला जावा. आणि त्याच जोडीला आता आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये जे 11 किल्ले की ज्यांचं आज युनेस्कोने त्याची नोंद घेतलेली आहे आणि त्याचं संवर्धन करण्याचं दायित्व आज या युनेस्कोने घेतलेलं आहे. तर या निमित्ताने आम्ही सुद्धा गोव्यामध्ये सरकारकडे मागणी करतो की महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात सुद्धा एक गडदुर्ग संवर्धन एक प्राधिकरण निर्माण करण्यात यावं आणि त्या माध्यमातून गोव्यात फक्त मर्दनगडच नाही, जवळजवळ अनेक किल्ले आहेत तर त्यांचं संवर्धन व्हावं, त्यांचं संरक्षण व्हावं या दृष्टिकोनातून एक कृती समिती, शासकीय कृती समिती त्यामध्ये निर्माण करण्यात यावी अशा प्रकारची मागणी त्या माध्यमातून आम्ही करत आहोत. काय झालेलं, पोर्तुगीजांनी तो पूर्णपणे 27 दिवस सुरुंग लावून उद्ध्वस्त केलेला आहे. आज तिथं मर्दनगडाच्या वास्तूचे अनेक चौथरे उपलब्ध अस्तित्वात आहे. खरं तर बऱ्याच ठीक वेळा काही मला लोकांनी प्रश्न केले की तिथं काहीच नाही येतं, तिथं संवर्धन काय होणार. तर खरं तर तिथं अनेक वास्तूंचे जे आपल्याला काय होतं पाया अवशेष बुनियादी त्या आजही तिथं उपलब्ध आहेत. म्हणजे अनेक ठिकाणी बुरुजांचे पाया शिल्लक राहिलेले आहेत. वर गडावरच्या जे काही आता किल्लेदाराची गडकऱ्याची काही कार्यालय असतील, राहण्याची ठिकाणं असतील त्याचे पाया आहेत. तिथं गडावर असणारे विहिरीचे अस्तित्व आहे. त्याच्या बाजूला अनेक काही खोल्याचे काही चौथरे उपलब्ध आहेत. अनेक ठिकाणी तटबंदीचे अवशेष उपलब्ध आहेत. आणि हे जर गोवा सरकारच्या यांनी जर त्यांनी हे केलं तर ते व्यवस्थित अजूनही ते अवशेष उपलब्ध होतील आणि त्याचं संवर्धन होईल.